ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत बाबुर्दे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे यांनी केलेल्या अनियमितता, अपहार याबाबत सूक्ष्म व सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत व ग्रामपंचायत बरखास्त करण्यासंदर्भात लोक जनशक्ती पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। सदर या आंदोलनात याबाबत लोक जनशक्ती पार्टीने वेळोवेळी तक्रारी दिल्या, परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर आंदोलनाचा पवित्रा लोक जनशक्ती पार्टीने घेतलेला आहे। दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजीपासून क्युवाइन क्लब या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यात तत्कालीन गट विकास अधिकारी श्री सुरेश शिवदे व आत्ताचे गट विकास अधिकारी श्री मानसिंग वडवी तसेच श्री भीमराव बाबूराव गरुड, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत चिमटाणा यांनी संबंधित ग्रामसेवक दिनकर रामा जाधव व सरपंच यांना पाठीशी घातल्याचे दिसते। त्यात प्रकरणी तक्रारदारास खोटे ठरविण्याकामी आता ग्रामपंचायत स्तरावर बनावट रेकॉर्ड, खोटी मोजमाप पुस्तके तयार करण्यात येत असून प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे मोजमाप पुस्तक न लिहिताच बिले काढण्यात आली। सदर बाब उघड होऊ नये यासाठी बनावट दस्तऐवज तयार करण्याचा प्रकार चालू असल्याचे यावेळेस लोक जनशक्ती पार्टीचे कुंदन खरात यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना व्यक्त केली। त्यासाठी पंचायत समिती स्तरावर सुद्धा त्या कामी मदत करण्यात येत असून जेणेकरून तक्रारातील मुद्दे खोटे असल्याचे दाखविण्यासाठी अशी तजवीज करण्याचा प्रयत्न होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा लोक जनशक्ती पार्टीतर्फे धरणे आंदोलन व विविध प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सदर आंदोलन करतेवेळी लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साळवे, जिल्हाध्यक्ष कुंदन खरात, महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण, मधुकर चव्हाण, एर्नार अण्णा, प्रमोद सोनवणे, रवींद्र नगराडे आदी सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। बाबासाहेब आंबेडकरांचा, लोक जनशक्ती पार्टीचा दिनांक 9/11/2020 रोजी लोक जनशक्ती पार्टी धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्र प्रखंडाच्या मार्फत शिंदखेडा येथे महसूल विभागात झालेल्या भ्रष्ट कारभाराबाबत आज बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येत आहे। सदर प्रशासनात आम्ही निवेदनामार्फत अनेकदा निवेदनं दिले। सदरची ही जी लढाई आहे आमची भ्रष्टाचारासंदर्भात, ही लढाई गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे, परंतु शिंदखेडा येथील स्थानिक प्रशासन हे भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालत आहे। याच्याहून एक सिद्ध होते की प्रशासनामध्ये बसलेले जे अधिकारी आहे ते सुद्धा या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व आहे असे दिसून येते। लोक जनशक्ती पार्टीच्या मार्फत अनेकदा लेखी निवेदने, तक्रारी आम्ही केलेल्या आहे, परंतु आमच्या तक्रारीकडे कुठल्याही प्रकारची त्यांनी दखल घेतलेली नाही। आम्ही वारंवार त्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई होईल या संदर्भामध्ये आम्ही अनेकदा त्यांना निवेदनं दिले, पण प्रशासनामार्फत सदर व्यक्तींवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। साधे एक पत्रसुद्धा ते लोक देण्याचं गरज त्यांना वाटत नाही। त्या अनुषंगाने आम्ही लोक जनशक्ती पार्टीमार्फत आज माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आमच्या शिष्टमंडळामार्फत निवेदन देऊन सदर जे भ्रष्टाचार झालेले आहे त्याची सकल चौकशी व्हावी या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। तत्कालीन गट विकास अधिकारी सुरेश शिवदे व आत्ताचे गट विकास अधिकारी माननीय मानसिंग वळवी तसेच भीमराव बाबूराव गरुड, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत चिमटाणा भाग यांनी संबंधित ग्रामसेवक श्री दिनकर रामा जाधव व सरपंच यांना पाठीशी घातल्याचे दिसून येते। विशेष म्हणजे या प्रकरणी तक्रारदारास खोटे ठरवण्याकामी आता ग्रामपंचायत स्तरावर बनावट रेकॉर्ड, खोटी मोजमापे पुस्तके तयार करण्यात येत असून प्रत्यक्षात कोणतेही मोजमाप पुस्तके न लिहिताच बिले काढले जातात।
ही बाब आता उघड होऊ नये म्हणून बनावट दस्तावेज तयार करण्याचा प्रकार सदर कार्यालयामध्ये सुरू आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरून सुद्धा त्या कामी मदत करण्यात येत आहे, जेणेकरून तक्रारीतील खोटे मुद्दे असल्याचे दाखवण्यासाठी तशी तजवीज प्रशासनामध्ये बसलेले भ्रष्ट अधिकाऱ्यांमार्फत होत आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. वास्तविक पाहता या प्रकरणी आम्हाला अनियमितता व भ्रष्टाचाराचा सुगावा लागल्यानंतर आम्ही दिनांक 11/10/2018 अन्वे पंचायत समिती शिंदखेडा येथे माहितीच्या अधिकारात माहितीची मागणी केली, मात्र ती पुरवण्यात आलेली नाही. तसेच त्याबाबतच्या प्रथम अपिलाकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. तसेच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद धुळे आहे का या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जी कामं झालेली आहेत ज्या ठेकेदारांकडून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. आम्ही ज्या मागणी मागितलेली आहे प्रशासनाकडून त्या मागणीप्रमाणे आम्हाला त्यांनी कागदपत्र स्वरूपामध्ये आम्हाला सखोल अशी माहिती देण्यात यावी. अन्यथा लोकजनशक्ती पार्टीमार्फत आज जे आंदोलन उभं आहे, आमचे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्ष शोभाताई चव्हाण, आमचे ज्येष्ठ रावण अण्णा खैरनार व सर्व कार्यकर्त्यासह आज आम्ही या ठिकाणी आंदोलनात बसलेलो आहे. जोपर्यंत सदर आंदोलनाचा पूर्णपणे निकाल लागत नाही, आम्हाला हवी ती माहिती मिळत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन हे सुरूच राहणार आहे व होणाऱ्या ज्या परिणामाचे सर्वश्री शिंदखेडा प्रशासन जबाबदार राहील.